सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। या पत्रकार परिषदेला शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीनजी दांडे साहेब सुद्धा उपस्थित आहे, प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी दादा सुद्धा उपस्थित आहे, आमचे मंडळ अध्यक्ष हर्षलजी धुळे, उपाध्यक्ष मुरलीभाऊ माकोळे, त्यानंतर अतुलभाऊ गोळे आणि भातकुलीचे तालुकाध्यक्ष सोपानजी गुंडे उपस्थित आहे, इतर मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी। काल जे ऑडिओ क्लिप आपल्या निदर्शनास आली किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली किंवा चॅनलच्या माध्यमातून पोहोचली, आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून जास्त पोहोचली। अमरावतीने कधी अशा प्रकारचा एका माजी आमदाराने एका आमदाराला किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला जीवे मारण्यासाठी कट कारस्थान रचल्याचं आपण पाहिलं असं मला निदर्शनास येत नाही। मी आता माझं वय 52-53-54 वर्षाचं आहे, तर या संपूर्ण कालखंडात मी तरी बघितलं नाही, अनेक मंत्री या जिल्ह्याला दिले, सुदाम काका असो, बीटी देशमुख असो, त्याच्यानंतर आपले ठाकूर असो, हर्षवर्धनजी देशमुख असो, त्याच्यानंतर विनायकदादा कोरडे असो, जगदीशजी गुप्ता असो, सुनीलभाऊ देशमुख, जे काही नाव आपल्याला ज्ञात आहेत, मल्हारराव होळकर असो, उकिडाताई गावंडे असो आणि इतर सर्व मान्यवर जे नेते होऊन गेले, त्यांनी कधी एकमेकांबद्दल अशा प्रकारचा आकस किंवा अशा प्रकारचं प्लॅनिंग हे केलेलं आपल्याला दिसलं नाही। परंतु तसं पाहता ही ऑडिओ क्लिप एका घरातली आहे, माझ्या म्हणजे माहितीनुसार, माझ्या निदर्शनानुसार ती माझ्या चुलत भावाला संपवण्याचं कटकारस्थान आहे। एका राजकीय जीवनात काम करत असताना स्पर्धा असते, चढाओढ असते, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात, परंतु अशा प्रकारचं एकदम खालच्या दर्जाचं कटकारस्थान मृत्यूपर्यंत टिप्पर निवडून टाकू, माझा हा प्रश्न आहे की असे टिप्पर मग जे बुडलेले लोक आहे आतापर्यंतचे, तर त्याच्या सर्वांच्या चौकशी झाल्या पाहिजे। दुसरी गोष्ट, त्यांनी जे म्हटलं की डिसेंबरमधली क्लिप आहे, मग एवढ्या 4 महिने, तुम्हाला कसं माहीत डिसेंबरमधली क्लिप आहे? आणि तुम्हीच आरोप केला की आपण काय म्हटलं त्यांनी, डिसेंबरमधली क्लिप आहे आणि दहशत तयार होईल। आता एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीच अशा प्रकारचं कटकारस्थान रचू शकतो आणि सराईत गुंड ज्यानं हे पहिले आधीचे धंदे केलेले असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या असेल, अशा प्रकारचं त्यांना काही होत नाही। तुम्ही ते क्लिप त्यांच्या 10 मिनिटानंतरच्या क्लिपनंतर काही त्यांच्या स्वतःच्या क्लिप्स ते वाचतात, त्या कोण्या चॅनलने दाखवलेलं नाही। कदाचित त्यांना असं वाटलं असेल की इथं क्लिप संपली, परंतु त्याच्यानंतरसुद्धा हे म्हटलेलं आहे की शरद जोशींना पाडलं लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं लोकांनी, मला पण पाडलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यातून दिसून येतो। न्यायव्यवस्था नाही, संविधान ची पायमल्ली केलेली आपल्याला त्यातून दिसून येते आणि न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढल्यासारखं मी ज्यात लिहून दिलेलंच आहे तुम्हाला, त्या सर्व त्या क्लिपमध्ये आहे। माझ्यावरती बाईचा आरोप करणे किंवा माझ्यावरती शाई फेकणे, मागं एक राम बघेलचं प्रकरण, ज्या प्रकारे मला त्या गोष्टी मला जबरदस्तीने तिथं नेण्यात आला आणि तिथं मी त्या उपोषण मंडपाला भेट दिली असताना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असताना सुद्धा मला जबरदस्ती केली, चालाच लागते, तिथे येऊन माझ्याशी हुज्जत घातली आणि मला ते करण्याचा प्रयत्न केला, तर त्या क्लिपमध्ये त्याचासुद्धा उल्लेख आहे। आणि मी एक म्हणेन की कोणाच्या परिवारावर चालून जाणे किंवा जीवावर उठणे हे काही योग्य नाही। त्याचं कारण असं की कोणाच्या परिवारावर आपण जर गेलो, मी तर माझ्या भावाला सांगितलं की आता माझं जे काम बघत होता तो हे नियोजन करणे, पटाचं नियोजन करणे, तो काही
बाकीच्या गोष्टीत राहत नव्हता, परंतु पटाचं नियोजन करणे, कार्यकर्त्यांच्या आपल्यापर्यंत एखाद्या वेळेस पोचत नाही त्याचं म्हणणं काय आहे ते कसं जनसंपर्क करणे आणि काय करू शकतो आपण, एखाद्या मंदिराचं काम करायचं आहे का, एखाद्या रस्त्याचं काम करायचं आहे, एखाद्या नालीचं काम करायचं आहे का, सभागृह बांधायचं आहे का, तर त्या प्रकारचं जे नियोजन असायचं असे अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा करतात. तर मी तर त्याला सांगितलं आहे की तू थोडासा प्रवाहाच्या बाजूला राहा. त्याचं कारण असं, कारण ही गोष्ट उघडकीस आली म्हणून ठीक आहे, जर आली नसती तर मी एका 4 वर्षाच्या पोराचा बाप गमावला असता. मी त्याला कुठून बाप आणून देऊ शकलो असतो, त्याच्या आईवडिलाला मी काय तोंड दाखवू शकलो असतो. मी तर आमदार आहे, परंतु त्याचं कसं. आणि हेच नाही, हे तर माझा चुलत भाऊ झाला, परंतु माझ्यासोबत पक्षाचं काम करणारे, खांद्याला खांदा लावून काम करणारे जे पदाधिकारी आहेत, जुने सहकारी आहेत, त्यानंतर माझ्याही आधीचे लोक जे सहकारी लोक जे आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत गावागावातले, त्यांच्या सुरक्षेचं काय. आणि त्यांनी पक्षाचं काम करत असताना त्यांचासुद्धा काटा काढण्याचा प्रकार, त्यांनासुद्धा त्या भापत्न भावनेतून पाहण्याचा दृष्टिकोन याच्यातून दिसून येतो. आणि उघडकीस आली म्हणून ठीक आहे, जर आली नसती तर कदाचित कोणाचा जीव गेला असता हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, मी मतदारसंघात ज्या 20 वर्षापासून प्रलंबित प्रश्न जे आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलो आहे या 1.5 वर्षात. याची उपलब्धी म्हणजे अमरावती परतवाडा रोड असो, वासनी प्रकल्प असो, बगाडी प्रकल्प असो, की तळेगाव आपला बोर्डी नाला प्रकल्प असो, राजुरा गावाचा प्रकल्प असो, राजुऱ्याचं पुनर्वसन असो, बोरगावपेठचं पुनर्वसन असो, हे मोठे मोठे जे काही प्रकल्प प्रलंबित आहेत. वासनी प्रकल्प 2016 पासून बंद होता, त्याला चालना दिली, त्याच्यासाठी 216 कोटी रुपये आणले. राजुरा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण ग्रहणासाठी 80 कोटी रुपये कलेक्टर सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या खात्यात आले आणि त्याचीसुद्धा बैठक आता झालेली आहे. पुनर्वसनाच्या बाबतीत मी आग्रही असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला या 2 याला निधी दिलेलाच आहे. परंतु 20 वर्षात स्वतः माजी आमदार हे जलसंपदा मंत्री असताना 10 खात्याचे मंत्री असताना या 4ही प्रकल्पासाठी काहीच करू शकले नाही. आणि आता हा करतोय तर मग त्यांचं पोट झोंबून आलं की काय, आणि त्यांना त्या पोटझोंबीमधूनच हा उपद्व्याप करण्याचं जी बुद्धी त्यांना सुचली. आणि असं आता होत नाही, कारण अजून 3.5 वर्ष शिल्लक आहे. आमचे मुख्यमंत्री विदर्भाच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पालकमंत्री साहेब आणि त्या खात्याचे मंत्री न्याय देण्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा देतात किंवा सतत पाठबळ देतात, आमच्या पुराव्याला हे करतात. तर अशा प्रकारचं जर काम करत गेला तर आपल्या काही खरं नाही या दृष्टिकोनातून. परंतु माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर 20 वर्ष सतत जनतेने निवडून दिलं तर तुम्हाला अजून किती वर्ष पाहिजे. तुम्ही 20 वर्षात काही करू शकले नाही, तुम्ही एखादा प्रकल्प आणू शकले नाही, तुम्ही शेतीवर आधारित प्रकल्प आणू शकले नाही, तुम्ही कॉटनवर आणू शकले नाही, संत्र्यावर आणू शकले नाही, तुम्ही दूध डेअरी स्थापन करू शकले नाही, तुम्ही चांदूर बाजारला MIDC आणू शकले नाही, परतवाड्याची MIDC तुम्ही पुनर्जीवित करू शकले नाही. ह्या सगळ्या गोष्टी एक ना अनेक समस्या आहेत. फिनले मिलचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे. त्या बाबतीत जर मी प्रश्न विधानसभेत मांडत आलेलो असताना जर हे प्रश्न कधीच या गावचे जे कधी नाव त्या विधानसभेत कोणी काढलं नाही, तर या पोटदुखीमुळं कदाचित याच्या चुलत भावाला संपवलं तर मग हा कमजोर होईल, अशा प्रकारची त्याच्यात उल्लेख आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही पहा, पूर्ण ऐकली तर तुमच्या लक्षात येईल. बघ, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आमदार होणं, मला 78-80 हजार लोकांनी निवडून दिलं. 80 हजार लोकांनी निवडून दिलं तर मग मी तर त्यांना आवाहन करतो, माझ्या परिवाराला कशाला मारता, त्या 80 हजार लोकांना मारून टाका, एखादा बॉम्ब टाकून द्या त्यांच्यावर, कारण तुम्हाला त्यांनी मतदानच केलं नाही. तुम्हाला जर एवढा जिव्हारी लागलेला प्रश्न आहे तो. माझं एक म्हणणं आहे की मी व्यथित झालो या गोष्टीमुळं. मी अशा सारख्या राजकारणाला मी जेव्हापासून ही क्लिप ऐकली तेव्हापासून मी व्यथितच होतो. परंतु त्याची रीतसर माझ्याकडे जे मुख्य स्रोत होता त्या क्लिपचा तो जोपर्यंत आला नाही तोपर्यंत मी कुणालाही सांगितलं नाही. SP साहेबांकडे गेलो आणि मला म्हटलं असं आहे, मला रिपोर्ट द्यायचा आहे. तर मग मी ते म्हटलं ठीक आहे द्या. आणि मी अनेक गोष्टी बाहेर येण्यासाठी अजून SP साहेबांना ची भेट घेऊन काही
मागण्या करणार आहे की आतापर्यंत जे यवतमाळच्या टोळ्या आहेत, वणीची टोळीचा उल्लेख आहे, काही जाटू बाबा कोणते आहे तर ते मला माहीत नाही, त्यांचा उल्लेख आहे, तर त्याचीसुद्धा चौकशी करावी जेणेकरून ह्या हे टोळ्याचे हे म्होरके आहे का, किंवा या 20 वर्षात त्यांनी कोणत्या कोणत्या लोकांना यमसदनी पाठवलं का, आणि यमसदनी पाठवलं असेल तर त्यांची चौकशी कधी होणार, आणि सत्तेत असल्यामुळं काही दाबून ठेवलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा या चौकशीत करावा, जेणेकरून सामान्य माणसापर्यंत आजपर्यंत माजी आमदार हे यांचे नाव बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी, शेतकऱ्यांचा नेता म्हणून, गाडगे बाबा म्हणून घेण्यासाठी, परंतु इकडे दुसरं नाव बिच्चू म्हणून असल्यासारखं आहे, जे फक्त माझ्यासारख्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात, आणि असं षडयंत्र रचण्याचं काम करतात. म्हणजे एकीकडे बच्चू, एकीकडे बिच्चू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात, तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या निदर्शनास आल्या पाहिजे. या पत्रकार परिषदेचं आयोजन त्याकरिताच हे केलेलं आहे. त्यानंतर आणि तुम्हाला क्लिपमधून लक्षात येईल की त्यांचे अवैध धंदे, रेती तस्कर यांच्याशी संबंध आहेत, कारण त्यांच्याशी बोलणारे हे रेती तस्करच, मावरे म्हणून रेती तस्करच आहे. याचासुद्धा आपण हे केला पाहिजे. तुम्ही ज्या पंचक्रोशीत जर विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगेल गोलू उर्फ शिवम मावरे हा मोठ्या प्रमाणात, मोठ्या याचा आशीर्वादाने, त्यांच्याच आशीर्वादाने मोठा झालेला रेती तस्कर आहे, हे तुम्हाला त्याच्या गावातले लोक सांगतील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सुद्धा लोक सांगतील. आता माझ्यावर आरोप करतात की अनेक प्रकारचे आरोप करतात. आता त्यांनी बाई सोडण्याचा आरोप केला किंवा त्याच्यात नमूद केलेलं आहे की त्या गोलू मावरेच्या पत्नीला की तू जा आणि ते पोलीस स्टेशनला साडी खाली हे करून पदर काढून रिपोर्ट दे, असं पडला तुझा रिपोर्ट सेफ्टीसाठी, असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे षडयंत्र किंवा काही माझ्यावर आरोप कोणते करायचे आहे तर ते त्याच्यातून स्पष्ट होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे सर्व सत्य पोहोचावं अशीच आपल्याला विनंती करतो. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतो. प्रवीण भाऊ, तुम्ही आता सांगितलं की तुमच्या मतदारसंघात तुमचे म्हणजे सहकारी असतील, काही भाजप कार्यकर्ते असतील, काही नातेवाईक असतील, काम करून राहिले, पण यामध्ये टार्गेट, आपण जर ती क्लिप खरी मांडली आणि यामध्ये टार्गेट अभिजित तायडेच का, तुमचा काय अंदाज? त्याचं कारण असं की अभिजित तायडे इलेक्शनपासून, म्हणजे त्याच्यात मुरली माकोळी आहे, त्याच्यात विशाल काकडे आहे, त्याच्यात कुंदन यादवही आहे, त्याच्यात अनेक सहकारी आहेत की ते जीवाची मेहनत करून, हर्षल धुळे आहे, रमेश म्हणजे जे बाकी सगळे लोक, हे मोठी टीम आहे. तर दीपकराव आहे, बाकी सगळे लोक, अक्षय जनवारे, प्रफुल्ल बर्वे, हे अनेक लोक, रुपेश देपे, म्हणजे परंतु याला जर दहशत शब्द आहे त्याच्यात, त्या क्लिपमध्ये हा मारला तर दहशत निर्माण होईल. म्हणून नुकसान जर करायचं झाल्यास तर भाऊ असल्यामुळं भावाला जर केली तर आमदार शांत होईल किंवा आमदार हे ज्या गोष्टी आहेत अडकून राहील. अशा प्रकारचं एक तो त्यातलाच प्रकार आहे. वाळूचा तुम्ही उल्लेख केला की गोलू मावळे वाळू तस्कर आहे. अभिजित तायडेंचा रेतीचा काही संबंध? कधीच नाही, दुरान्वयने नाही. टाकून द्या, मी सांगतोय तुम्हाला. अजय म्हणून त्याचा एक उल्लेख आहे, अजय उल्लेख आहे, अजय. तर त्या अजयच्या त्या प्रकारात त्यानं खोटा तलवार मारून वगैरे आणि फसवून ते काय करू शकतात हे तुम्ही कल्पना नाही करू शकत. हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. परंतु अभिजित तायडेचं नाव बदनाम करण्यासाठी माझं नाव, मला रेती सोबत संबंध जोडते माझा तर कोणत्याच याच्याशी संबंध नाही हो. मी तर कोणाचाच हे करत नाही, मुलाचा करत नाही. मी सांगून दिलेलं आहे. जे जवळचे लोक माणूस असन त्यांनी सुद्धा माझ्याजवळ रेती चोरीच्या संदर्भात येऊ नये. त्यांच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की जर देव नाराज झाला, देव म्हणजे देवाभाऊ, तर मग
शासन त्यांच्याकडे आहे, SP त्यांच्याकडे आहे, सर्व त्यांच्याकडे आहे. तर मग मला फसवण्याचा हा प्रयत्न नाही का? म्हणजे असं त्यांच्या व्हिडिओतून म्हणणं आहे. आपलं काय मत आहे? कसं आहे, यात कोणाचा काही संबंध नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी एक गोष्ट पण सांगितली नाही, अजून सांगितली नाही, पण मला त्यांचा असं वाटलं की आपण जाऊन भेट घ्यावी आणि सगळं कारण मला बघून बरेच गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत. त्याच्यामुळं आणि ते जर असं म्हणत असेल की कोणती काय त्यांचं सगळं त्यांचंच आहे, तर त्यांची जी भीती आहे, त्यांना भीती आहे, त्यांना माहिती आहे पुढचं काय होणार आहे. त्यामुळे ते असे आरोप स्वतःला सेफ करायसाठी ते आरोप करत आहे. आणि ते त्यांचं बरोबर आहे, ते त्याच्या जागी बरोबर आहे ना. ते हे संपूर्ण प्रकरण एका 20 वर्ष राहिलेल्या आमदाराशी संबंधित आहे, एका लोकनेत्याशी संबंधित हे प्रकरण आहे. छोटं मोठं प्रकरण नाही आहे. या प्रकरणामध्ये SP लेवलची चौकशी पोलीस केली आहे की SIT चौकशी मला वाटते की न्यायिक चौकशी करावी, कारण 20 वर्ष राहिलेला आमदार या प्रकरणामध्ये गुंतला आहे असं तुमचं म्हणणं आहे? मी निश्चितच या एवढ्याने झालं नाही. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणजेच गृहमंत्री महोदयांची भेट घेऊन या प्रकारची मागणी करणारच आहे. आणि आमचं सर्वांचं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टी जिल्हा, ग्रामीण, शहर या सर्वांचं म्हणणं आहे की या प्रकरणाला सोक्षमोक्ष लागावा आणि भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीमागे गंभीरपणे उभी आहे. SIT लेवलची चौकशी व्हावी असं वाटतं? हो, जे चौकशी योग्य असेल ती चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. तशाच प्रकारची मी मागणी सन्माननीय गृहमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयाने करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की डिसेंबरचं प्रकरण आहे, जसं त्यांच्या याच्यात आहे, आणि तुमचं म्हणणं आहे एवढं याचं नाही, तर म्हणजे प्रकरण कधीच आहे अंदाजे? मी काय म्हणतो, त्यांना कसं माहिती डिसेंबरचं प्रकरण आहे? म्हणजे त्यांचं बरोबर त्यांना माहीत, त्यांनी म्हटलं कसं का असं, म्हणजे त्यांना माहिती आहे आपण केव्हा बोललोय, ते क्लिप केव्हाची आहे त्यांना माहिती आहे. आपण तर हे बोललो केव्हा हे त्यांना आठवलं तेव्हा म्हटलं आपण तर डिसेंबरमध्ये बोललो, ते त्यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. आता मी तर सांगितलंच नाही डिसेंबरची क्लिप आहे म्हणून. SP जरी सांगितलं असं पण त्यांना आठवलं ना, केव्हा ची क्लिप आहे तर ते. हा, तुमच्या व्हिडिओमध्ये जो आलेला आहे फरक कारण त्यावेळेस नगर परिषदच्या निवडणुकीचा काळ होता, त्याच्यात मी थोडा व्यस्त होतो, विधानसभेच्या कार्यात व्यस्त होतो, हो, त्यामुळे मी याच्याकडे दुर्लक्ष केलं. नाही तसं नाही आहे ते. ऐका बरोबर आहे, ठीक, मी त्याच्याबद्दल बोलतो. मला माहीत जरी होतं पण अधिकृत मोबाईल मिळत नव्हता ना. तुम्ही मला क्लिप पाठवली, मी प्रशासनाला दिली, पोलीस प्रशासनाला, त्या कोणत्याही क्लिपवर प्रशासन प्रेस घेत नाही किंवा कोणती कारवाई करत नाही. ज्याची क्लिप बनली आहे माहिती होतं त्यावेळेस. हा, पण त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचा एक असाही आरोप आहे, त्यांचं आता शेतकऱ्यांना घेऊन एक आंदोलन होणे आहे आणि त्यांना ते आंदोलन थांबवण्यासाठी, कारण आता सरकारची दाबी देणारी आहे त्यांच्या सततच्या आंदोलनामुळे, आणि ते आंदोलन थांबवण्यासाठी एक अटक कारस्थान रचवले जाते. हे बघा, सरकारनं प्रामाणिकपणे कर्जमाफी केलेली आहे. त्याच्यामुळं ते आता काय म्हणत असेल ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते बोलणारच आहे. ते रामाचा उल्लेख करतील, राम मंदिराचा उल्लेख करतील. आता त्यांना राम आढळणार ना. आणि इलेक्शनमध्ये मग आता तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं फिरतात ते. परंतु मी तुम्हाला सांगून राहिलो की ते जे म्हणतात की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी, त्यांना कधी कोणत्या आंदोलनाला थांबवलं? या 1.5 वर्षात त्यांनी जेवढे आंदोलन केले, कोणतं दिवसाला गेलं, कोणतं इथं नागपूरला गेलं, बाकीच्या अजून मेळघाटचं, कोणतं थांबवलं का? मग बरं, एवढी मोठी कर्जमाफी कोणतंही इलेक्शन नंतर निवडणूक नसताना जर कर्जमाफी या अधिवेशनात करते आणि जून 31 ही तारीख होती कर्जमाफीचे करण्याची, त्याच्या अगोदर जर 4 महिने अगोदर जर कर्जमाफी करते तर शासन प्रामाणिकच आहे आणि त्यांच्या या आरोपात काही तथ्य नाही. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे भाजपचं सरकार आहे. असं असताना एका भाजपचा आमदार महसूल ठिकाणी जीवन जगतो तर सर्वसामान्य लोकांना कसं जीवन जगतील? नाही, हा गुप्तकट झाला मामा, हा गुप्तकट झाला. आता गुप्तकट तुम्ही काय करून राहिले माझ्याबद्दल, मी तुमच्याबद्दल हे थोडी माहीत होणार आहे. पण जर तो बाहेर आला तर आता त्याच्यावर निश्चितच शासन त्यांच्या पद्धतीने कारवाई करणारच आहे, त्यांनी केलेली आहे. त्या कथित ऑडिओमध्ये बच्चू कडू त्या कार्यकर्त्याला सांगत आहे किंवा BJP मध्ये लगेच जॉईन हो,
तर तो जॉईन झाला का आणि त्याचं नाव? मी तुम्हाला सांगतो, ती गोष्ट राहिली सांगायची. बच्चू कडूंनी जे सांगितलं की तू कार्यकर्ता त्या पक्षात प्रवेश कर, मला गोलू मावरेंचा 3 वेळा फोन आला आणि 4 निरोप आले, मला पक्षात यायचं आहे, तुम्ही जिल्हा परिषदला बघाल मी तुम्हाला कसे मतं देतो. मी म्हटलं तू, मला माहिती आहे मी रेतीसाठी येत नाही म्हणे, मला रेतीचे ट्रक सोडू नका. मी म्हटलं तू त्याच्यासाठी तर येऊच नको बाबा, परंतु तू रेकॉर्ड करते सगळं, त्याला सवय आहे रेकॉर्ड करते बोलायच्या गोष्टी. तर मी म्हटलं तू तिथेच राहा, तुझ्या भाऊसोबत राहा, त्यांच्यासोबतच काम कर. त्याच्यामुळं म्हटलं इथं बरेच पदाधिकारी पक्षात प्रवेश करत आहे, त्याच्यामुळं तुला मी सांगतो म्हटलं नंतर, कारण मला ते टोलवायचं होतं. आणि अनेकांच्या माध्यमातून निरोप आले मला की त्याला घेऊन घ्या, बरं आहे, असं आहे तसं आहे, परंतु ते मी घेतलं नाही. आणि तोच प्लॅन होता. तुम्ही माझे CDR काढा, त्या CDR मध्ये त्याचा नंबर सापडेल तुम्हाला. नाही सेफ राहील म्हणून नाही आहे. मग मला सांगा, मी तुमच्याच घराजवळ राहायला आलो किंवा घरी राहायला आलो, तुम्हाला मला काटा काढायचा आहे, तर स्वाभाविक आहे ना, संशय माझ्यावर कसे घ्या, तुम्ही दूरच्या माणसावर घ्या. तसाच प्रकार आहे की आमच्या पक्षात जर आला तर अनेक लोक येतात पक्षात, अनेक फोटो काढतात, मी तर छोटा माणूस आहे, पण बरेच लोकांच्या नेते मंडळींचे फोटो काढतात. याचा अर्थ असा होत नाही. पण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तू तिकडे राह, मी एखादे आंदोलन करतो आणि मधात उडून टाकू, 15 दिवसाची तारीख आहे, फोन वापरू नका स्वतःचे, तुम्ही त्रयस्थ प्रत्यक्ष भेटीवर हे करा, यवतमाळची गँग असो, वणीची गँग असो, या सगळ्या गोष्टीचं हे त्यांनी केलेलंच आहे. त्याच्यामुळं आमच्या पक्षात आला काय म्हणून तो सेफ होते अशातला भाग नाही, पण असंच त्याचं म्हणणं आहे की बाबा त्या पक्षात गेला तर तुझ्यावर संशय येणार नाही, अशा प्रकारचा. त्याच्यानंतर अजून काही जॉईन झाले त्यांच्यावर काही संशय आहे का? नाही. हां हो. आणि बरेचदा असं होतं की ऑडिओ भरपूर जरा येतात, गदारोळ वाजतो आणि पुढे त्या ऑडिओ काय होतं हे काही कळत नाही. आता तुम्ही या ऑडिओ ज्यांनी रेकॉर्डिंग करणारा व्यक्तीचा कार्यकर्ता आहे की हा वेगळा भाग, त्यांनी कोणी केली त्याच्यावर तुम्ही ठाम आहात का की ऑडिओ? 100% मी ठाम आहे. मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीच्या मागे, म्हणजे मला माझ्या तो संपर्कात होता आणि जेव्हा मी ती ऐकली तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली की बाबा अशा प्रकारे कोणी राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर नेऊ शकते. अरे बा, भांडण असू शकते ना कोणासोबत, पण अशा प्रकारे तुम्ही ट्रकनं उडवलं तर काहीच माहीत पडत नाही. म्हणजे असे किती ट्रकनं उडवले, म्हणजे यांना कसं माहीत की ट्रकनं पण उडवल्यावर माहीत पडत नाही, यांना माहीत कसं, म्हणजे यांनी उडवले का मग याच्यापूर्वी? यांनी काही कुणी खतम, म्हणजे आमचा एक कुणाल ढेपे म्हणून एक टिप्परच्या धडकेने मरण पावला परतवाड्याचा, मग त्याच्याबद्दल असं म्हणायचं का? अजून अनेक लोक जे मृत्युमुखी पडले असं. आणि जर ही खोटी असेल तर त्या संबंधित माणसावर कारवाई करावी. समजा अशी निघाली तर मी त्याला दोषी नाही, मी काही काढली नाही ते, परंतु जर ते असेल तर त्या संबंधित माणसावर कारवाई करावी. जर खरी असेल तर या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. मी याच्यासाठीच प्रेस घेतलेली आहे. ऑडियो के अंदर पर्टिकुलर अमाउंट का उल्लेख है कि 2-4-5 लाख रुपए में काम होता, यानी यवतमाळ वणी में सुपारी गैंग सक्रिय है. हो, प्रशासन का काम है. असेल ना तुम्ही अगोदर काही तेच तर म्हणतो ना, इसके पहले कुछ संबंध हो सकते हैं, ऐसे सौदे हुए होंगे, इसीलिए उनको कॉन्फिडेंट है ना. तसं असेल तर गृह खातं आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांकडेच आहे, पण त्यांच्याकडे काही माहिती आहे का वरील किंवा यवतमाळची गॅग आहे म्हणून? नाही, त्यांनी पण गॅगची माहिती घ्यायला पाहिजे ना. मग आता आपल्या तक्रारीनंतर ह्या सगळ्या गोष्टी होईलच ना. असेल तर काही गुप्त असेल तर कशा होणार नाही का? जर या गॅग अशा पद्धतीने राज्यात सक्रिय असेल आणि अशा घटना होत असेल कुठे असं म्हणतात, तर या सक्रियतेच्या मागं गृहमंत्र्यांचं किंवा राज्य शासनाचं अपयश आहे असं तुम्हाला नाही वाटत? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. बरं प्रवीण भाऊ, तुम्ही आणि आता अभिजित भोगांनी तुमचा जरी उल्लेख नसला आणि तुम्हीच सांगितलं की तुम्ही
दहशतीत आहे तर मग काय एक्स्ट्रा पोलीस फोर्स किंवा पोलीस बंदोबस्त सुरक्षेची मागणी केली? नाही ना, आता तुम्ही आहेच ना, काही झालं तर मला काही झालं तर तुम्ही सांगतात ना, त्याच्यामुळे काही विषय नाही, सांगतो ना, होत नाही असं. नाही वाय नाही काही नाही पाहिजे मला. तशी विचारणा झाली, माझ्या पाठीशी 80,000 लोक, त्याच्यापेक्षा जास्त झाले आता. आम्ही नंतरच्या कामाच्या माध्यमातून जुळलेले लोक, संपर्कातून जुळलेले लोक, माझ्या पाठीशी भक्कम पक्ष आहे आणि माझ्या पाठीशी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव असल्यामुळं माझं काही होणार नाही. 80,000 लोक तुमच्या पाठीमागे रात्रंदिवस राहतील काय? नाही नाही, त्यांचे आशीर्वाद आहे. त्यांना काँग्रेस नियोजन तुमचं कांड केलं. हां, काय माहिती तुमचे 80,000 लोक काय मामा तुम्ही काढले मोठे भेदाभाव. त्याची आवश्यकता प्रशासनाला आवश्यकता वाटली तर नक्की देतील. आवश्यकता वाटली ना तर नक्की प्रशासन स्वतः देते. यांनी नाही मागितली तरी देतील ना, कारण की आमदार आहेत, ते पब्लिक फिगर आहे, त्यांची सिक्युरिटी सेफ्टी जबाबदारी असते. नाही त्यांना तो ऑलरेडी आहे. एक गार्ड आहे अभिजित भाऊ अभिजित भाऊंचा आणि प्रशासन कोणाकोणाला सिक्युरिटी देईल सांगा ना मला. नाही कोणाकोणाला आता त्याला प्रवाहाच्या थोडंसं बाजूला केलंय मी, जेणेकरून आता त्याच्याजवळ तो एकटाच आहे, आईवडिलांना मी एकटाच आहे, तर त्याला प्रवाहाच्या बाजूला केले असल्यामुळं ठीक आहे. पण त्याच्या सुरक्षेची मागणी केली का? नाही केली नाही अजून. भाऊ जर मग काही झाला पुढे जाऊन मग कसं जबाबदार? आता मी काही SP साहेबांना काही सुचू इच्छितो, काही मागण्या आहेत माझ्या किंवा काही असेल तर त्यातली एक असू शकते हे तुमच्या म्हणण्यानुसार. समोर काय काय करणार आहे आता? समोर या प्रकरणात नाही, जे काम करत आलो आहे तेच काम करत आहे. नाही या प्रकरणात काय? या प्रकरणात आता फॉरेन्सिक रिपोर्ट याची वाट आहे आणि प्रशासन बघेल ना. आता प्रशासनाच्या सुपूर्द केलं आहे सगळं. नाही जनरली सर्वसामान्यांच्या बाबतीत जे फॉरेन्सिकचे रिपोर्ट येतात हां, त्याला 2 वर्ष 3 वर्ष कधी कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधी. आता एका आमदाराचं प्रकरण आहे तर किती दिवसात अपेक्षित आहे बोलले ते? काही बोलणं झालं असेल ना? रिपोर्ट 30 दिवसात येईल. नाही मी बोललो नाही अजून. मी आज सगळं करणार आहे. या गडबडी व्यस्ततेमुळे मी नाही बोलू शकलो. मी आज सगळं बोलणार आहे. हां? आणि रिप्लाय दिला तर त्याच्यात आणि म्हटलं नाही की हे हा आवाज माझा नाही आहे म्हणून. आणि त्यांनी त्यांनी जे हे केलं आहे, फेसबुक लाईव्ह केलं, काय केलं, व्हिडिओ पाठवला तुमचा, तर त्या क्लिपमध्ये त्यांच्या तळोकरांचे ते त्यांच्या क्लिपमध्ये असं त्यांनी खंडन केलं नाही की हा माझा आवाज नाही किंवा असा आहे म्हणून. ते फक्त दुसऱ्यावर ताशेरे ओढतो. ते असे वागतात की भावार्थ रामायण, भगवद्गीता, सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष कोडून पेलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यात कुराण वगैरे सगळं झालं, सगळ्या धर्माचं कुराण ते सगळं कोडून पेलेलं आहे आणि तत्वज्ञानी तेच आहेत. आणि आरोप करणे बेछूट आणि कोणालाही साल्या म्हणणे, कोणालाही अर्वाच्य बोलणे, त्यांना त्याच्यात मर्दुमकी वाटते. त्यांनी ते म्हटलं ना 2 जिल्हाधिकाऱ्यांना मारलं. हा, त्याच्यात त्यांनी कबूल केलेलं आहे. 4 जिल्हाधिकाऱ्याला मारलं, उपसचिवाला मारलं, तेव्हाच तर काही झालं नाही म्हणे माया. तर आता का मी तर बाहेर फिरून आलो म्हणे. हसण्याचा आवाज आहे असा. आणि 300 केसेस आहे, मी तसाच बाहेर निघालो आहे. न्यायव्यवस्था तर या काय म्हणे या देशात. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलं आहे न्यायव्यवस्थेवर. सरकार काय करायला तुम्हाला अपेक्षा आहे? काय करायला पाहिजे सर? जे करायला पाहिजे नियमानुसार ते करणारच आहे. आता नियमानुसारच केलं ना आतापर्यंत. परंतु त्याच्यातही ते म्हणते की फॉरेन्सिक त्यांचंच आहे, सरकारही त्यांचंच आहे, अमकही त्यांचंच आहे. हा, डोनाल्ड ट्रम्प जिंकले जाऊ मग काय आम्ही काय डोनाल्ड ट्रम्प जिंकले जाऊ? अचलपूर मतदारसंघातलं राजकीय द्वंद्व केव्हा थांबेल अशी जनतेला अपेक्षा आहे? नाही, द्वंद्व माझ्याकडून काहीच नाही आहे. माझ्याकडून काही नाही. हे बघा, मी 20 वर्षाचा जो उहापोह आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मी माझं काय करतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्यावर अनेक प्रकारच्या टीका, त्यांचे 60 फेसबुक आपले हे फेक अकाउंट आहेत 60. ते माझ्यावरती अश्लील टीका टिप्पणी करत राहतात. ते मी ते म्हणजे पाहतही नाही. मला लोक सांगतात हे बघा हे पाठवलं, हे बघा हे पाठवलं. आणि त्यांचे काही ठरलेले 60 लोक आहेत. 60 फेक अकाउंट आहे त्याचे. 60 रोजंदारी ठेवलेले आहेत. मी त्यांची लिस्टही काढलेली आहे. चर्चा अशी आहे की अभिजित ढेपे यांचा रेतीचा धंदा आणि त्यांच्यावरती चांदूरबाजारमध्ये गुन्हे दाखल आहे. त्यात तथ्यता आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नाही
हे बघा, माझ्यावरती आता 6 महिन्यापूर्वी 10 कोटी पळवल्याचा आरोप झाला होता. पण जेव्हा तुम्ही त्या पत्रकार परिषदेत होते, मी जेव्हा ओरिजिनल कक्ष अधिकाऱ्यांकडले जे कागदपत्र तुमच्या समक्ष दाखवले, त्यांनी डुप्लिकेट शिक्का छापला. म्हणजे मुंबई मंत्रालय 32चा न छापता 22चा छापला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आलेल्याच आहे. आणि त्याचा मुंबई क्राईम ब्रांचनी माझी जबानी झालेली आहे ती त्याच्यासमोर, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता इथं त्यांनी अँटिसिपेटरी घेतलेली आहे 14 जणांनी. हां, मी काही 100% राजकारण नाही बाबा. मी एक सरळ माणूस आहो आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.